SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया. शून्य बघितलेला माणूस, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख या पुस्तकाचे समीक्षण भाग 1 रिव्ह्यू पार्ट 1. मनोबलदायक पुस्तक शून्य बघितलेला माणूस, डॉक्टर तुषार प्रीती देशमुख. शब्दांकन जयश्री देसाई. प्रकाशक आनंद लिमये, इंकिंग इनोव्हेशन्स. मोबाईल क्रमांक 9372807513. मूल्य रुपये 320. पृष्ठसंख्या 146. ज्याने वारंवार शून्य बघितलं आहे, ज्याने वारंवार नियतीचा मार खाल्ला आहे, ज्याने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न करून बघितले आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं आयुष्य ज्याच्या वाट्याला आलं आहे, तो प्रख्यात शेफ डॉक्टर तुषार प्रीती देशमुख याची ही लोकविलक्षण कहाणी. यात भावनांचे सगळे पदर दिसतात. निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कारही दिसतो आणि नियतीने वारंवार आघात करूनही केवळ स्वतः उभं राहण्याचीच नव्हे तर असंख्यांना उभं करायची जिद्दही दिसते. प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं असं हे पुस्तक. मनोबलदायक शून्य बघितलेला माणूस. ज्यांना वाचता येतं ते वाचल्याशिवाय राहणार नाहीत आणि इतरांनाही वाचवल्याशिवाय राहणार नाहीत. शून्याच्या आधी सुरुवातीला अंक आला तर शून्याचे मूल्य वाढते, पण कोणताही अंक आलाच नाही तर शून्याचे मूल्य शून्यच राहते. तेव्हा मात्र वाटू लागते की शून्य म्हणजे काहीच नाही, फक्त आणि फक्त हताशा, निराशा, अज्ञानाचा अंधार आणि आयुष्य संपवण्याचा विचार. अशाच अवस्थेत तुमच्या हातात शून्य बघितलेला माणूस हे पुस्तक आले आणि ते पुस्तक तुम्ही वाचले तर नक्कीच मनात दाटून आलेले हताशा, निराशा, अज्ञानाचा अंधार, आयुष्य संपवण्याचे विचार नाहीसे होतील आणि नवप्रेरणा, नवचैतन्य, नव ऊर्जा, नव्या प्रकाशाने आयुष्य नक्कीच उजळून निघेल. तेव्हाच कळेल की प्रेरणादायक पुस्तक म्हणजे मित्र आहे, मार्गदर्शक गुरु आहे. डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांचं आयुष्य अक्षरशः खेळातील सापशिडीसारखे आहे. आनंद आणि दुःखाने भरलेले आहे. अत्यंत संवेदनशील असलेली जीवन कहाणी शब्दबद्ध करण्यासाठी कमालीची तन्मयता आणि संवेदनशीलता पाहिजे. अशी तन्मयता आणि संवेदनशीलता असलेल्या सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखिका जयश्री देसाई यांनी शून्य बघितलेला माणूस हे पुस्तक शब्दांकित केलेले आहे. शून्य बघितलेला माणूस या पुस्तकात डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांनी आजवरच्या त्यांच्या आयुष्यात आलेल्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय,
व्यावसायिक क्षेत्रातील तसेच वाचक, प्रेक्षक आणि उल्लेखविरहित राहिलेल्या अनेक व्यक्तींचा कृतज्ञतेने ऋणनिर्देश व्यक्त केला आहे. ह्या पुस्तकाच्या प्रकरण 1 मधील आणि त्याचे शीर्षक आहे आणि मी आईला गमावलं. 12 मार्च 1993 मुंबईतील महाभयानक बॉम्बस्फोटांची साक्षीदार असलेली ही तारीख. येथून वाचन सुरू असताना तुमचे डोळे, दृष्टी आणि मन प्रत्येक शब्दांवर आणि त्यातील दृश्य चित्रणांवर जखडून राहील हे नक्कीच. डोळ्यात अश्रू तरळतील. शून्य बघितलेला माणूस या पुस्तकात डॉक्टर तुषार प्रीती देशमुख यांच्यासह त्यांच्या कौटुंबिक 3 पिढ्यांचा मनोवेधक लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महिला आयोग, महिला सुरक्षा कायदा सुमारे 43 ते 45 वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हता आणि दारूबंदी कायदासुद्धा त्या काळी अस्तित्वात नव्हता. मानसिकरित्या डिप्रेशनमध्ये आलेले नवरे दारू पिऊन पत्नीला बेकाबू, बेफाम, अनिर्बंधपणे क्रूरतेने मारायचे. ना कुठे दाद, ना कुठे फिर्याद. 1.5-2 वर्षाचे वय असताना तुषार यांनी स्वतःच्या डोळ्यांनी दारू पिऊन घरात आलेल्या वडिलांनी क्रूरतेने आईला मारझोड करताना पाहिले आणि तो प्रसंग तुषारच्या बालमनावर कायमचा कोरला आहे. अक्षरशः संवेदनशील मनाला पाझर फोडणारा प्रसंग ह्या पुस्तकात आहे. शून्य बघितलेला माणूस ह्या पुस्तकात तुषार यांचे त्यांच्या आई प्रीती सोबतचा फोटो, ज्यामध्ये तुषार 1.5-2 वर्षाचे वय असतानाचा फोटो आहे. त्याचप्रमाणे तुषारचे वय 9 ते 10 दरम्यान असतानाचा त्यांच्या आईवडिलांसोबतचा फोटो आहे. त्यांची काकी, योगेशची आई म्हात्रे, त्यांचे मित्र योगेश आणि अनेक कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, प्रसिद्धी माध्यमे यांच्याशी संबंधित मान्यवरांचे फोटो या पुस्तकात आहेत. आपल्या संग्रही हे असायलाच पाहिजे. शून्य बघितलेला माणूस मनोबलदायक पुस्तक. या पुस्तकाचा हा रिव्ह्यू पार्ट 1 आहे. या पुस्तकाचा समीक्षण भाग 1 आहे.